आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोलेजी. नानाभाऊ, महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती आहे, पाण्याची अजून पाऊस नाही, शेतकरी चिंतेत आहे. काय चिंता वाटतंय? आपल्या लक्षात असेल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा राज्याचं बजेट अधिवेशनात मांडला त्याच वेळेस त्यांनी सांगितले की यावेळेस अल निनोचा धोका आपल्या राज्याला आलेला आहे आणि दुष्काळ पडेल अशी परिस्थिती आहे. सरकारला हे माहीत असताना सरकारने पूर्वतयारी, कारण की आपल्या इथं मोठ्या प्रमाणात छोट्या नद्या आहेत, मोठ्या नद्या आहेत, हे पाणी आपल्याला अडवता आलं असतं, धरणातलं पाणी थांबवता आलं असतं आणि त्या पद्धतीच्या उपाययोजना सरकारला करायला पाहिजे. पण सरकार आपल्या मस्तीमध्ये आहे, सरकारला काही घेणं देणं नाही आहे. आणि यामुळे या वर्षाच्या पाऊस पडला नाही आणि अपुरा पाऊस पडला तर पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर काय भयावहता राहील याचा अंदाज विचारातही आणला तरी अंगावर काटे उभे होतात. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. पिकाचं तर शेतकरी तर बर्बादच आहे, कारण की यांचा शेतकरी विषूच नाही भाजप सरकारचा. शेतकरी हा त्यांच्यासाठी कुठल्याच अर्थामध्ये त्याला गिनतीमध्ये नाही, अशी परिस्थिती आहे. पण जीवव्यवस्थेची काय परिस्थिती होईल हा अंदाज आता सगळ्यांना यायला लागलेला आहे. सरकार कसं पाणी पुरवेल, लोकांना कसं पाणी देईल हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या भीषण दुष्काळामध्ये आता देवच लोकांना मार्ग कसा काढेल हे देवाच्याच हाती ठरलेलं आहे असं मला वाटतं. देवाभाऊच्या हातात राहिलेलं नाही. पुण्या मुंबईत भीषण परिस्थिती, सगळीकडे परिस्थिती आहे. छोट्या गावातही असेल आणि मुंबईतही असेल, या सगळ्या परिस्थिती सारख्याच आहेत आणि भयावह परिस्थिती यावर्षी होणार. कारण की सरकारला माहिती आहे, आम्ही पण आता, कारण की एवढ्या साऱ्या व्यवस्थाच आहेत जे राजीव गांधींनी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. कॉम्प्युटर हातात दिलेला आहे, मोबाईल आपल्या हाती दिलेला आहे, जग बघता येतं. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था तर आपण सगळेजण बघतो आहे. त्यामुळे सरकारने ज्या उपाययोजना करायला पाहिजे होतं, देवाभाऊ त्याच्यात फेल झालेत. आता देवच सहारा राहिला. नक्कीच भाऊ, एक राजकीय बातमी महाराष्ट्रातली आहे ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार फुटण्याची शक्यता आहे. 19 तारखेला पक्षप्रवेश होतोय अशी माहिती मिळते आहे. बस सत्तेचं हवस किती असली पाहिजे त्याच्या एक मर्यादा ठरलेल्या आहेत. पण आता मोदी सरकारने सत्ता सगळी केंद्रीकरण करून त्यांना पाहिजे तसं देश विकता येतं का, संविधानिक व्यवस्था संपवता येतात का, न्यायव्यवस्था आपल्या ताब्यात ठेवता येतं का, हा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल असो, महाराष्ट्र असो, कारण पहिला तर महाराष्ट्रातच हमला झालेला होता. त्यामुळे शिवसेना तोडली गेली, राष्ट्रवादी तोडली गेली, त्यांचे लोक तोडण्यात आले आणि हे सगळी परिस्थिती आपण पाहिलं तर हे काही मला नाही वाटत की हे जे आता उद्धव ठाकरेंचे खासदार ते घेऊन जातात आहेत ते फार काही आता त्याला नाविन्य राहील असं मला वाटत नाही. कारण की लोकांनी जी मतं दिलेली आहेत, ज्या विचाराने दिलेली आहेत, त्या मताचा जो जनतेचा विश्वास जो आहे तो आता संपुष्टात आणण्याचं काम केंद्रातल्या मोदी सरकारने केलेलं आहे. त्यामुळे हे काही फार नाविन्य होणार नाही की ऑपरेशन टायगर गिगर सारखं नाव देतं. हे ऑपरेशन गिदळ आहे. ऑपरेशन गिदळ आहे तुम्ही म्हणतात. 6 खासदार उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का बसतोय हा. त्यांनी परवा मी त्यांचं भाषण ऐकत होतो उद्धव ठाकरेंचं. ते म्हणलं की आता आमची तयारी, मनाची तयारी आहे, त्यामुळे ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं, काय व्हायचं ते होईल अशा पद्धतीचं त्यांनी उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे टायगर ऑपरेशन म्हणता येणार नाही, हे गिदळ ऑपरेशन आहे असं म्हणायला. उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार दिल्लीत गेले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा गेले, गुप्त बैठक झाल्याची सुद्धा माहिती असेल. मी तुम्हाला सांगतो की आता मोदीजींनी आणि भाजप आणि RSSने ज्या पद्धतीचं एक प्लॅन केलेला आहे की लोकशाहीला तोडमोड करून टाकायचं, तर त्याच्यामध्ये ते त्यांना यशस्वी होते आहे. पण आता जे काही करेल आखरी जनता आहे, सब कुछ जानती है जनता. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला पुढचा काळ जो आहे तो या देशाच्या लोकशाहीला जनतेच्या हातात टिकवण्याची व्यवस्था देईल आणि यांचा जो घमंड लोक चूर करतील असं आम्हाला वाटतं. वेगळा गट स्थापन करून NDA सोबत जाण्याची तयारी जी आहे ती या सगळ्या खासदारांची आहे. आपल्याला लक्षात असेल की NCPI अशा नावाचा त्रिपुरामध्ये एक पक्ष आहे
त्याला 1,500 मतं मिळाले नाहीत आतापर्यंत, एक आमदार पण नाही त्यांचा, पण त्याचे आता 20 खासदार झाले. केवढा मोठा चमत्कार. तर मोदी आहे तर मुमकिन आहे. लोकशाहीला पण खासदार वेगळा गट स्थापन करून एनडीला सपोर्ट करण्याची तयारीत आहे. काही करतील ना हे लोक. त्यांना मी तुम्हाला सांगितलं मोदी आहे तो मुमकिन आहे, लोकशाही को किधर भी मोड सकते हैं, असं जे चित्र आता निर्माण झालेलं आहे. म्हणजे त्रिपुऱ्याचं एक ज्या पार्टीने 1,500 मतं नसतील त्यांना मिळाले, त्यांचे 20 खासदार झाले. चमत्कारच आहे. संजय राऊत यांनी आरोप केला की 25-25 कोटी रुपये देऊन खासदारांना विकत घेतलं किंवा खासदारांना प्रलोभन दिलं. यांच्या जो पैशाची कमी काय आहे. 25 कोटी नाही, संजय राऊतांजवळ छोटा आकडा असेल, त्यापेक्षा मोठा आकडा दिला असेल. किती दिला असेल असं वाटतं? मला नाही माहीत, कारण यांचा जो पैसा लागायचा, देशाची तिजोरीच लुटली या लोकांनी भ्रष्टाचाराने. त्यामुळे आकड्याचं मला त्याला आकड्यावर काही जाता येणार नाही. महाविकास आघाडी कमजोर होईल असं वाटत नाही ऑपरेशन टायगरमुळे, कारण की तुमचे मेजॉरिटी खासदार उद्धव ठाकरे गटाचे चालले आहे तिकडे. त्यांनी काय, आता जे होते तो तमाशा सगळा देश बघतोय, देशातली सामान्य जनता बघते आहे. त्यामुळे सत्तेचा हवस, जो मी मगाशी शब्द वापरला, हे हवस आहे. आणि ही आता यांची त्याच्याही पुढे गेलेली आहेत, ही राक्षस वृत्तीमध्ये आलेली आहेत. त्यामुळे आता याला मेजॉरिटी संपवायची, काय करायचं हे आता यांना काही करू शकतात, या पद्धतीचं आहे. काँग्रेसच्या काही खासदारांशी संपर्क साधला जातोय असं आहे काही? नाही, काँग्रेसच्या खासदारांची नाही संपर्क साधला त्यांनी, आणि ते साधू शकत नाही. त्यांना माहिती आहे की काँग्रेसचे जे खासदार आहेत ते फोडू शकत नाही. मध्यंतरी चर्चा सुरू होती काही काँग्रेसच्या खासदारांची चर्चा महाराष्ट्रातल्या, ते फोडूच शकत नाही. तुम्हाला सांगतो. त्यामुळे काँग्रेसच्या वाटत ते जाणार नाही. शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क साधू शकतात ते आता त्यांच्या पक्षाचं आहे, मला माहिती नाही त्याच्याबद्दल. काय म्हणजे एकूणच हे जे ऑपरेशन टायगर आणि हे देशभर टीएमसीचे खासदारांनी बंडखोरी केली, एनडीएला पाठिंबा दिला वेगळा गट स्थापन करून, आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार त्याच मार्गावर आहे. आणखी तेच लोन शरद पवार गटाच्या खासदारांपर्यंत येऊ शकते असं वाटतं की? आणि ते अनबॉलॉजिकल आहे मोदी, त्याच्यामुळे ते अनबॉलॉजिकल असल्यामुळे आता देवच आहेत ते, त्यामुळे ते काही चमत्कार करू शकतात असं चित्र आहे. त्याच्यामुळे आत्ता त्याच्यावरची प्रतिक्रिया करणं बरोबर राहणार नाही. शेवटचा प्रश्न माझा, ही एकूणच ऑपरेशन टायगर तुम्ही महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात कसं बघता? एकूणच शिंदेची ताकद वाढेल महाराष्ट्रात आणि केंद्रातही जर इतके मोठे खासदार शिंदेच्या सोबत गेले तर? 3 वर्ष राहिलीत आता लोकसभेची निवडणुकीला. 3 वर्ष कसे धावत जातील कळणार पण नाही. आता यांची ताकद वाढेल, पण BJP यांची ताकद केव्हा फूस करेल, केव्हा त्याला पिन मारेल, हा फुगा फुगलेला, हे आज नाही सांगता येणार. कारण की BJP सोबत जे आहेत ते जास्त दिवस टिकले नाही, त्यांना संपुष्टात आणण्यात आलेला आहे. त्यामुळे तो काळ पुढचा कसा राहील त्याच्यावरची आज चर्चा नाही, पण जी भीती आहे ती भीती मी या ठिकाणी व्यक्त केली. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.